नमस्कार, स्वागत आहे तुमचं शेती आणि हवामान यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज दिनांक आहे 28 डिसेंबर आणि शेतकरी मित्रांनो, आज आपल्याला जे आहे आज सकाळपासून ते जवळजवळ रात्रीपर्यंत राज्यातील काही भागामध्ये जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर जाणून घेऊया आज कोणत्या जिल्ह्यामध्ये आपलं जे आहे पावसाची शक्यता राहणार आहे. तर त्याआधी मित्रांनो, चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक नक्की करा. तर शेतकरी मित्रांनो, जे आहे आज आपल्याला जे आहे आज दिवसभरामध्ये आपल्याला वैजापूर तसेच जे आहे मनमाड, मालेगाव, चाळीसगाव, सिल्लोड आणि जे आहे जळगाव, पडोदा, धुळे, कन्नड, सिल्लोड, मोहरा, अजिंठा तसेच जे आहे शेतकरी मित्रांनो छत्रपती संभाजीनगर आणि जालना या भागामध्ये जे आपल्याला शेतकरी मित्रांनो आज आपल्याला सकाळपासूनच या ठिकाणी पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि तसेच जे आहे शेतकरी मित्रांनो हा पाऊस आपल्याला आज दिवसभर या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. फक्त एवढ्याच भागामध्ये आपलं जे आहे आज पावसाची शक्यता राहील. तसेच जे आहे पुणे जिल्ह्यामध्ये सुद्धा आपल्याला पुणे भागामध्ये सुद्धा थोडाफार आपल्याला हलका ते रिमझिम पाऊस आपल्याला पाहायला मिळणार पुणे सातारामध्ये. आणि इतर जिल्ह्यामध्ये जसे की अहमदनगर, बीड, सोलापूर, लातूर, परभणी, हिंगोली, नांदेड आणि नाशिक जिल्ह्यामध्ये सुद्धा आपल्याला थोडाफार हलका ते रिमझिम पाऊस राहील. आणि मुंबई आणि पालघर या भागामध्ये पावसाची शक्यता आपल्याला राहणार नाही. फक्त ढगाळ वातावरण राहील. आज फक्त जो पाऊस पडणार आहे तो फक्त जळगाव जिल्ह्यामध्ये जास्त राहणार आहे. जळगाव जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर जास्त राहील. आणि मालेगाव तसेच जळगावचा जो आसपासचा परिसर आहे त्या भागामध्ये पावसाची शक्यता आपल्याला जे आहे पाहायला मिळणार आहे आज दिवसभरामध्ये. आज सकाळपासून त्या भागामध्ये पावसाची हजेरी आपल्याला पाहायला मिळत असेल. आणि शेतकरी मित्रांनो जे आहे विदर्भामध्ये आपल्याला विदर्भातील जिल्ह्यामध्ये हवामान पूर्णपणे या ठिकाणी कोरडे राहील. आणि पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर भागामध्ये सुद्धा हवामान पूर्णपणे कोरडे राहील. मराठवाड्यातील सुद्धा आपल्याला हवामान कोरडे राहील. फक्त छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता राहील आणि इतर भागामध्ये आपला हवामान पूर्णपणे कोरडे राहील. आणि तसेच अहिल्यादेवीनगरमध्ये सुद्धा आपल्याला जे फक्त ढगाळ वातावरण राहील आणि हवामान पूर्णपणे कोरडे राहील. तर शेतकरी मित्रांनो जे आहे हा होता हवामान अंदाज. तर तुमच्या भागामध्ये सध्या पावसाचे वातावरण कसे आहे ते सुद्धा खाली कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.